अजित पवारांचा पक्ष भाजपच्या विरोधात, राष्ट्रवादीचे नेता सयाजी शिंदे तपोवन आंदोलनात। सयाजींच्या आंदोलनाला नाशिककरांचा पाठिंबा नाही, नाशिक भाजपाची तपोवन वादावर भूमिका। लाडकी बहीण योजनेचं श्रेय अजित पवारांचं, आमदार सुनील शेळकेंच्या वक्तव्यानं नवा वाद, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीतला वाद चव्हाट्यावर। उद्धव ठाकरेंना जळीस्थळी फक्त कंत्राटदार दिसतात, आशिष शेलारांचा ठाकरेंना टोला। समीर भुजबळ यांचा झाड तोडण्यास विरोध, तपोवन वृक्षतोड प्रकरणात उतरले भुजबळ। नाशिकच्या तपोवनातील एकही झाड तोडणार नाही, झाड तोडण्याचा कुठलाही निर्णय अद्याप झालेला नाही, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांचं वक्तव्य। संतोष देशमुख यांचं आज पहिलं वर्ष श्राद्ध, संतोष देशमुख हत्येच्या आरोपात वाल्मिक कराड अटकेत, वाल्मिकचा साथीदार कृष्णा आंधळे वर्ष होऊनही बेपत्ता। विमानसेवेला तांत्रिक अडचणींचा फटका बसणार, A320 विमानाच्या तंत्रदुरुस्तीसाठी उड्डाणं थांबवली जाणार, विविध विमान कंपन्यांची उड्डाणं उशिरानं। ओबीसी आरक्षणातील पूर्णांकावर निर्णय घ्या, उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश। पहिलीपासून हिंदी सक्तीला 98% लोकांचा विरोध, त्रिभाषा धोरण समितीचा जनसंवादेत उमटला विरोधाचा सूर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्योग मंत्र्यांना फोन बाण, पाचोऱ्यात उद्योग कधी येणार, शिंदेंची उद्योग मंत्री उदय सामंतांना विचारणा। राजेश अग्रवाल राज्याचे नवे मुख्य सचिव, राजेश अग्रवाल रविवारी पदभार स्वीकारणार। शहरातील बांधकामांच्या पाहणीसाठी नेमली समिती, उच्च न्यायालयानं नेमली 5 सदस्यीय समिती, वायू प्रदूषणाबाबतच्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीची पाहणी। मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महाले अडचणीत येण्याची शक्यता, महाले यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, राज्य निवडणूक आयोगानं दिले चौकशीचे आदेश। परळी नगरपालिका निवडणुकीत धनंजय मुंडेंची रॅली, परळीत मुंडे बहीण भाऊ प्रचाराच्या मैदानात, महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलासा, काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांची याचिका फेटाळली, ईव्हीएमवरील निवडणूक रद्द करण्याची केली होती मागणी। ठाण्यातील मशाल मोर्चाला मनसेचा पाठिंबा, ठाणेकरांना फायदा होत नसेल तर मंत्रिपद काय कामाचं, अविनाश जाधव यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना टोला। 100व्या साहित्य संमेलनासाठी शिंदे पवारांमध्ये चुरस, अशी एकनाथ शिंदेंना साहित्य संमेलन हवंय ठाण्यात, तर संमेलनाच्या पुण्यात आयोजनासाठी अजित पवार आग्रही। खातील त्यांचं मटण पण दाबतील आपलं बटण, शिंदेंचा पॅटर्न वापरून बिहारमध्ये विजय मिळवला, गुलाबराव पाटलांचा भाजपवर निशाणा। गोंदियात 11 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, जिल्ह्यातील माओवादी चळवळींना मोठा हादरा, एमएमसी झोनचा प्रवक्ता आनंदसह 11 जणांचा समावेश। गुंड गजानन मारणेला जामीन मंजूर, गजानन मारणेला विशेष मकोका न्यायालयाचा दिलासा, मुरलीधर मोहोळांच्या निकटवर्तीयाला मारहाण केल्याचं प्रकरण। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव कोसळले, देशांतर्गत बाजारात कांद्याला 2 ते 8 रुपये किलो भाव। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 4 डिसेंबरला भारतात येणार, रशिया युक्रेन युद्धानंतर पुतीन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर, संरक्षणावर मोठा करार होण्याची शक्यता।